हाय गाईस, तर मी बनवणार आहे शेवभाजी। त्यासाठी मी घेतले शेव, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि मसाल्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला आणि धनिया पावडर। तर मी आता गॅसवरती कढई ठेवली आहे। त्यामध्ये मी तेल ॲड करणार आहे। तर तेल ॲड करून झालं आहे। तर मी आता फोडणीसाठी पहिली मोहरी टाकणार आहे। मोहरी तडतड झाल्यानंतर थोडेसे जिरे आणि त्यामध्ये आता कांदा टाकणार आहे। कांदा आपण व्यवस्थित फ्राय करून घेऊया। तर अशा प्रकारे कांदा थोडासा लालसर झाला आहे। तर त्यामध्ये आपण आता टोमॅटो टाकणार आहोत। आणि टोमॅटो पण आता व्यवस्थित फ्राय करून घेऊया। तर दुसरीकडे आपण जे मसाले घेतले ते आता थोडं पाणी टाकून आपण मिक्स करून घेऊया। तर अशा प्रकारे मी मिक्स करून घेतले आहे मसाले। कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित फ्राय झाला आहे। आता त्यामध्ये आपण मसाले टाकूया। मसाले टाकून व्यवस्थित फ्राय करून घेऊया, एकत्र करून घेऊया सर्व। आता तेल सुटेपर्यंत थोडंसं फ्राय करून घेऊया। तर त्यावरती मी ठेवणार आहे झाकण 5 मिनिटासाठी। तर अशा प्रकारे व्यवस्थित तेल सुटलं आहे मसाल्याला। त्यामध्ये मी कोथिंबीर टाकून मिक्स करून घेऊया। तर कोथिंबीर टाकून मिक्स करून झालं आहे। त्यामध्ये आता पाणी ॲड करूया। तो पाण्याला उकळी येईपर्यंत आपण थांबूया आणि त्यामध्ये थोडं चवीनुसार मीठ टाकूया। तर पाण्याला उकळी येण्यासाठी आपण त्यावरती झाकण ठेवूया। तर अशा प्रकारे उकळी आली आहे। आता त्यामध्ये आपण शेव ॲड करणार आहोत। त्यात शेव ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर मिक्स करून झाला आहे। आता आपण ते 15 मिनिटासाठी झाकून ठेवूया पाणी आटण्यासाठी।
तर पाणी आटलं आहे आणि अशा प्रकारे आपली शेवभाजी तयार आहे. तो खूप सोप्या पद्धतीने शेवभाजी बनवली आहे मी. तर मी आता शेवभाजी सर्व करून घेते. तर माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.